माझ्यासोबत शिअर मित्रांनो, मस्त व्ह्यू सोबत हा बघा, हा मस्तपैकी हाच तो पॉइंट आहे. म्हणजे सनसेट एकदम मस्त दिसतो इकडनं, सनसेट होताना दिसतो. आणि हा फेमस पॉइंट आहे. वन ऑफ द बेस्ट थिंग इन कोकण. आपल्याकडे आंबा आहे, आपल्याकडे फणस आहे, आपल्याकडे काजू आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहे. आणि आपल्याकडे समुद्र आहे, आपल्याकडे माउंटेन्स पण आहे. आणि एक गोष्ट, आम्ही ना मुंबईसाठी रेडी होतो, टॉप बॉक्स वगैरे बांधला होता, तर टॉप बॉक्स घेऊनच निघतोय. बघा आमच्या बाईकला हा टॉप बॉक्स आहे, ही आंब्याची पेटी आहे. फक्त पुढची बॅग आम्ही काढून ठेवली. सो हॅलो नमस्ते, सुस्वागत मित्रांनो. माहित करून फायनली आता टाइम झालं सकाळचे 9:32 झालं. आणि आम्ही आता निघतोय इकडनं मुंबईला निघतोय. बट मुंबईला जायच्या आधी ना आम्ही जाता जाता मध्ये कशिली म्हणून एक आहे, कालच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की कशिलीला जायचं, सकाळी जायचं होतं. बट ठीक आहे चालतं, आम्ही उठलो ना दोघे पण. आमची बॉडी ना खूप दिवस हेडेक झालं. इकडनं ट्रॅव्हल करतो तिकडनं ट्रॅव्हल करतो, त्याच्यामध्ये ना हेडेक झालं. म्हणजे असं बॉडीला रेस्ट पाहिजे होता. सो म्हणून आम्ही सकाळी गेलो नाही, तर आत्ताच जातोय आम्ही कशिली बीचला. तो टेबल पॉईंट आहे ना, तिथे जातोय आम्ही मस्तपैकी. बस 9:30 झालं, 9:33. निघेपर्यंत 10 वाजतील. देन त्याच्यानंतर आज रिटर्न प्रवास आहे मुंबईला. तर एवढं काहीच नाही, घरीच जातोय. किती वाजता पण पोचू. बट ही जर्नी ना खूप मोठी आहे, ऑलमोस्ट 350 किलोमीटर आहे इकडनं. इकडं आमच्या डेस्टिनेशन पासून कशिली पॉईंट 2 तास दाखवतो, एवढा डिस्टन्स आहे. तर आम्हाला इकडनं आता निघायचं आहे, 10 वाजेपर्यंत आम्ही निघू म्हणजे. अँड आम्ही अजून नाश्ता पण नाही केला ना हे. आणि आमची कालपर्यंत थोडीशी पॅकिंग झाली होती, बट आता फायनल पॅकिंग बाकी होती, ती फायनल पॅकिंग पण झाली. हे बघा आमचे हेल्मेट आहेत, हेल्मेट रेडी आहेत. आता हेल्मेटमध्ये ते दोघांचे पण इंटरकॉम कनेक्ट करायचे, ते झालं. टॉप बॉक्समध्ये जे जे सामान टाकायचं ते सामान टाकून झालं, बॅग पॅक झालं. अँड आता हायड्रेशन बाकी. हायड्रेशनमध्ये ना पाणी होतं आमच्याकडे. बघा हे 4 बॉटल पाणी होते, त्याच्यामध्ये ही संपले आणि 2 बॉटल आहेत. तर दोघांच्या पण बॉटलमध्ये 2 लिटरची आहे ना ती. दोघांच्या पण हायड्रेशन बॅगमध्ये एक बॉटल पाणी जाईल. अँड देन त्याच्यानंतर मस्तपैकी अजून थोडंसं सामान पॅकिंग झालं ना, त्याच्यानंतर गाडी लोड करायची बाकी आहे, ते पण लोड करायचं. आणि मग मस्तपैकी निघू आम्ही. कसं आहे कसं नाही ते तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. एक्झॅक्ट आम्हाला पण माहीत नाही ते कशी टेबल पॉईंट कसं आहे. म्हणजे फोटोमध्ये बघितली होतं मस्त आहे. पण एक गोष्ट आहे, आलोच होतो तर आम्ही चाललो. म्हणजे आम्ही आलेलो सगळं कव्हर करायला, तर मग आता आम्ही बोललो की हे का सोडावं. हा ते 2 तासाचा डिस्टन्स आहे आपल्याकडे. 2 तासाचा डिस्टन्स आहे. नंतर असं नको आहे का की आम्ही केलं नाही ते. आणि 2 तासाच्या डिस्टन्स साठी परत 400 किलोमीटर 300 ते किलोमीटर ते कधी होणार नाही. ते म्हणजे ती परत ट्रिप होईल नाही होईल त्याच्यासाठी परत टाइम लागेल. त्या एका जागेसाठी किती वाट बघायची. मग त्या निमित्ताने आम्ही ठरवलं की इथेच आहे ना, मग इकडनं 2 तास जायला काय होतं. थोडंसं मुंबईला जाताना थोडं प्रॉब्लेम होईल, म्हणजे रात्र होईल. पण ठीक आहे, जायचंच आहे ना, घरीच जातो ना. सो मस्तपैकी आता मी निघतोय. हे आमचं घर, हे बघा, हे असं मस्त काही. आम्ही दोघे कुठे पण जातो ना तेव्हा असं पण बॅग पसरवतो आणि सर्व जे जे काही सामान आहे ते सगळं पॅकिंग करतो आणि निघतो. चला मग थोडंसं सामान आहे ते सगळं बघतो आणि निघतो. आणि हा एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे आम्ही ना काल धागा घेतला गणपती मंदिरामधनं. हे बघा, हा धागा घेतला. म्हणजे एक हिच्यासाठी आहे, एक माझ्यासाठी आहे, एक माझ्या घरच्यांसाठी पण घेतलं, माझ्या भावासाठी पण घेतलं. अँड हा एक धागा घेतला, हा खास ना बाईकसाठी घेतला. म्हणजे बाईकवरती आम्ही एवढं राईड करतो, एवढं कुठे कुठे लांब लांब करतो, ते एक सेफ्टी म्हणून एक ते बोलतात नाही श्रद्धा असते बाप्पाची, त्याच्यासाठी आम्ही हा धागा आमच्या बाईकीला पण बांधणार. तर मी नाही बांधणार, आमच्या बाई बांधणार. बाईकीला धागा बांधणार. सो ही रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्याकडे देतो मी. ठीक आहे, बाईकवरती धागा बांधला पाहिजे.
हा गणपतीपुळेचा धागा आहे. म्हणजे तुम्हाला पण लक्षात राहील हा धागा जर मी माझी बाईक कधी बघितली तर तुमच्या पण लक्षात राहील की हा धागा आहे आणि गणपतीपुळेच्या मंदिरातनं घेतलेला आणि तो ह्याच्या बाईकवरती ठीक आहे. ही छोटीशी गोष्ट होती ती सांगायची होती, बाकी काय नाही. फटाफट रेडी होतो अँड निघतो. ओके, बघत होतो मी. सो अजून एक गोष्ट सांगतो की ही जी हायड्रेशन बॅग आहे ना त्याच्यामध्ये पाणी कसं भरतात बरं का. मी जी जेव्हा बॅग आता तुम्हाला माहित असेल की नाही माहित असेल बट मला काय काय जण असं विचारतात की ही जी बॅग असते हायड्रेशन बॅग ही एक्झॅक्ट काय करते ती. तर त्याचा एक पाईप असतो म्हणजे आतमध्ये ना ते पाण्याचं हे असतं टंकी असते. कैसा लगा मेरा मजाक? है? पाण्याची टंकी असते ती आम्ही भरतो त्याच्यामध्ये पाणी भरतो अँड देन ती पॅक कर म्हणजे ते बंद करतो आणि बॅगेमध्ये टाकतो आणि मग नंतर गाडी चालवताना ना ते पाईप असतो इथं आमचं त्याला ब्लॅडर बोलतात. तर ब्लॅडरनी ना आम्ही असं पाणी पित राहतो म्हणजे कुठे थांबायची गरज नाही लागत त्या निमित्ताने. राईड स्मूथ होते म्हणजे आता समजा ना 50 किलोमीटर कुठे आपण चालते गाडीवरती तर तुम्हाला पाण्याची ताण लागली तर तुम्ही थांबता तर आम्ही थांबत नाही. आम्हाला जेव्हा पाहिजे पाणी तेव्हा आम्ही हा पाईप काढतो तोंडात टाकून पाणी पितो. तर ते कसं भरतात ते आमच्या बाई दाखवणार आहेत. क्या बात कर रहे हैं? हे बघा ही आता भरते. एक झालं ना भरत अजून एक आहे एक भरताना मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट कसं भरतात ते. ओके बघ हे बघा ही पाण्याची बॉटल आहे आणि हा ब्लॅडर म्हणजे हे असतं आतमध्ये. हे बघा याच्यामध्ये आम्ही पाणी टाकतो. आधीच काल पण आम्ही पाणी ठेवलं होतं याच्यामध्ये तर ते पाणी आहे अजून. हा तर याच्यामध्ये आता अर्ध पाणी आहे गाजचं पाणी आहे आणि आता थोडं पाणी टाकतो अँड देन जसं बघत तसं तुम्हाला दाखवतो बघत राहतो. पुढे ठेवतो ना. तर हे अशा प्रकारे आम्ही भरतो बॅग. आमची पाण्याची जी हायड्रेशन बॅग आहे ना ती अशा प्रकारे भरतो अँड देन त्याच्यानंतर हा पाईप असतो. पाईपाने तुम्ही विचारतात ना पाणी कसं पितो तर हे ना इथे ऑन ऑफचं बटन असतं ते ऑन किंवा घेऊन असं पाणी भेटतं. हे कॅप आहे कसं ठीक आहे. जेव्हा नाही पाहिजे ना तेव्हा हे ऑफ करतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही ऑन करतो. सो ही छोटीशी गोष्ट तुमच्यासाठी. सो फायनली मित्रांनो आता आमची बाईक एवढी झाली बघा अशी बाईक एवढी झाली आहे मस्तपैकी. टॉप बॉक्स बांधला टॉप बॉक्स वरती आंब्याची पेटी आहे अशी आम्ही बांधली आहे. हे मुंबईला घेऊन जायच्यात अँड सर्व झालं. आता ना एक धागा बांधायचा बाकी होता. मी तुम्हाला बोललो होतो ना की धागा एक आहे गणपतीपुळेचा धागा बांधायचा तुला धागा बांधते आमची बाई. हे बघा बोलो गणपती बाप्पा मोरया. अशी धागा बांधते मस्तपैकी. सो फायनली मित्रांनो आता आम्ही इथे पोचलो कशेरी टेबल पॉईंटवरती आता पोचलो आणि आता टाईम झाला दुपारचे 1 वाजले म्हणजे 12:57 झाले ऑलमोस्ट 1 वाजला. म्हणजे आम्ही निघालो होतो सकाळी 10 वाजता निघालो होतो आमच्या म्हणजे फायनली ते गाडी लोड करून पूर्ण 10 वाजेपर्यंत निघालो. नाश्ता केला अँड देन त्याच्यानंतर पुढे आलो. 2 तासाचा प्रवास होता 2 तासाचे 2.5 तास झालं आणि आता आम्ही पोचलो कशेरी टेबल पॉईंटवरती पोचलो. तर हा छोटासा अपडेट तुम्हाला द्यायचं होतं. फायनली म्हणजे एक आमचं बाकी होतं आजच्या दिवसामध्ये म्हणजे रत्नागिरी ट्रिपमध्ये हा पॉईंट बाकी होता. हे बघायचं होतं. आम्ही फर्स्ट टाईम आलो तिथे आम्ही गाडी माझी पार्किंग केलं. ते सर्व सामान वगैरे पार्किंग केलं म्हणजे ठेवलं गाडीवरतीच. तिकडनं कोण सामान घेऊन नाही जाणार ही आमची खात्री आहे. बघूया आता
ठेवून तर दिलं लोड तिला सामान गाडीवरती. आणि हा पॉईंट जो रत्नागिरीमधला फेमस पॉईंट आहे, कशेली बीच म्हणून टेबल पॉईंट आहे. हा बघा, हा व्ह्यू पॉईंट. सो आता तिथे जाऊ आम्ही खालती, म्हणजे आता वरती आहे, इथे गाडी लावूयात आणि तिथे आता खालती जाऊ आणि बघू तिथे. मग तिकडनं मस्त मस्त फोटो काढू, व्हिडिओ बनवू अँड देन त्याच्यानंतर रिटर्न निघू. आमच्या प्लॅनमध्ये मे बी ट्विस्ट येऊ शकतो. असं वाटतं आम्हाला रत्नागिरी अजून एक दिवस थांबावं, म्हणजे मुंबईला नको जावं. कारण का इथे आलो तर अजून एक दिवस थांबू अँड देन उद्या मुंबईला जाऊ, असा आमचा विचार चालू आहे. अजून फायनल नाही झालं की ही गोष्ट आमच्याकडनं होते की नाही. कारण का इथे अजून 1-2 स्पॉट बाकी आहेत फिरायचे आणि तसं पण मुंबईलाच जायचं. नंतर काय नाही, उद्या पण जाऊ शकतो. पण एक थिबा पॅलेस म्हणून एक आहे आणि अजून एक 2-3 जागा आहेत. लोकमान्य टिळकांची बर्थ प्लेस पण बघायची आहे. ते कसं आहे कसं नाही ते बघायचं एक्झॅक्ट तिथे काय आहे. आणि म्हणून जे काय असेल मी तुम्हाला सांगत आहे ब्लॉगमध्ये, आम्ही आज थांबतोय की नाही थांबत. बट हा आजच्या दिवसाचा पहिला पॉईंट, आमचा पहिला डेस्टिनेशन कम्प्लीट होणार आहे. सो फायनली ते यूट्यूबवरती येणार आहे. म्हणजे यूट्यूब जर्नीमध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी मिसिंग होत्या. म्हणजे मी ट्रॅव्हल खूप आधीपासून केला बट कधी कॉन्टेंट क्रिएशन नाही केलं. म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन मीन्स व्हिडिओ बनवायचे, इंस्टाग्राममध्ये रील टाकायचो वगैरे टाकायचो, नॉर्मल असं चालूच असायचं. बट आता मी यूट्यूब ब्लॉग बनवतो, इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट टाकतोय, पोस्ट येतातच आहेत. बट ह्या सर्व गोष्टी चालू झाल्यात माझ्या. तर ही गोष्ट तुम्हाला बघायला भेटेल यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मस्त असं व्ह्यू आहे. सो इकडनं मी ह्याच्या पुढे नाही जात आहे, कारण का ह्याने एक बांधलं आहे, जे मे बी ते सेफ्टीसाठीच बांधलं. कारण का माणसं तिकडनं पण फोटो काढायला जाऊ शकतात. जेवढं सेफ्टी आहे तेवढं सेफ्टीमध्येच राहून सर्व गोष्टी आपण कंप्लीट करू आणि बघू. तर हा व्ह्यूचा एक सिनेमॅटिक शॉट तुम्हाला दाखवतो, कसं दिसतं इकडनं प्रॉपर व्ह्यू ते. सो फायनली आता आम्ही इथे मस्त मस्त फोटो काढत होतो आणि फोटो काढले. आता आम्ही खालती उतरतोय. इकडनं थोडंसं स्टेप्स आहेत उतरायला आणि मे बी इकडनं जे लोक माणसं खालती जातात ना ते वरती येताना त्यांची हापलते, हवा टाईट होते, बोलते जास्त चढण आहे. ठीक आहे, मग चढण आहे तर चढण आहे. असेच स्पॉट थोडी ना भेटतात इझी. हा बघा, हा मस्तपैकी हाच तो पॉईंट आहे. म्हणजे सनसेटला एकदम मस्त दिसतो, इकडनं सनसेट होताना दिसतो आणि हा फेमस पॉईंट आहे, सनसेट पॉईंट असं म्हटलं जातं पॉईंटला. सो आता आम्ही आलो दुपारच्या टायमाला, कारण का आम्हाला मुंबईला जायचं होतं. पण आम्ही जाता जाता मग पहिला इथे एक बाकी होतं, हे पण जायला थोडंसं एन्जॉय करतो, थोडे फोटो काढतो, व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला पण दाखवतो मस्त की कसं आहे, इकडनं कसा व्ह्यू दिसतो वरचा आणि तिकडनं तो व्ह्यू कसा दिसतो ते दाखवतो. चढण उतरण आहे, पण अशा गोष्टी कोकणामध्ये आहेत भाई, अशा गोष्टी कोकणामध्ये आहेत. अजून काय पाहिजे, म्हणजे एका कोकणी माणसाला. आय कोकणी, ती पण कोकणी आहे. सो माझं पण म्हणजे मगाशी आम्ही वरती होतो, थोडा खालती पाण्याच्या जवळ, पण पाणी आमच्या एकदम जवळ आहे आणि माणसं आहे तिथे खालती मज्जा करतात. पण थोडं सांभाळून मज्जा करा, कारण का पाणी आहे, पाणी कधी पण घेऊन जाऊ शकते. बघा ही जी माणसं आहेत ना, इकडनं ऑप्शन नाही असं वरती जा, तिथे खेळतात लहान मुलं, ठीक आहे ओके मज्जा नाही जास्त रिक्स वाटते कधी म्हणजे इथे जाऊ शकतं पाण्यामध्ये, असं जाऊ शकतं त्या साईडला जायचं तिथे जाऊ शकतं. तेवढ्यापर्यंत जावं तोपर्यंत सेफ पॉईंट आहे, त्याच्या पुढे जाऊ नका, खेळू नका कधी, कधी पण पाणी घेऊन जाऊ शकतं आयुष्यात. ते किती मुलगा बघा कुठे गेलं. सो तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, वन ऑफ द बेस्ट थिंग इन कोकण, आपल्याकडे आंबा आहे, आपल्याकडे फणस आहे, आपल्याकडे काजू आहे, आपल्याकडे
सगळ्या गोष्टी आहे आणि आपल्याकडे समुद्र आहे, आपल्याकडे माउंटेन्स पण आहेत मस्त. आणि माणसांना त्या है ना. सो फायनली मित्रांनो आता वाजले असते की माझ्या घड्याळ नाही म्हणून मी आता विचारतो किती वाजले किती नाही ते सांगता. सो आता वाजले दुपारचे 2 वाजले आणि आमचा ते जो जो काही कार्यक्रम होता तो आमचा संपला. आता फोटो काढले, व्हिडिओ काढले, सर्व केलं, ब्लॉग पण बनवलं. तर आता मी निघतो इकडनं. बस जाता जाता हा जागेचा जाता पाहिजे, मस्त जागा आहे. थोडं काळजीपूर्वक या फोटो काढण्यासाठी किंवा थोडंसं हलतंय तिथे. जास्त हे केलं ना लोकांनी, चढाचढी केली ना की पाण्यात जाऊ शकतो मे बी, असं आहे ना. जेवढं टेकून उभं नाही राहायचं. म्हणजे जेवढी जागा नीट आहे ना त्या जागेचा तेवढाच फायदा आहे. जास्त घ्यायला जाऊ नका, नाहीतर जसं दिसतं तसं नसतं. म्हणजे कधी पण तुम्ही पाण्यामध्ये जाऊ शकता. उगाच रिस्क घेऊ नका स्वतःच्या लाईफची. आणि एका फोटोसाठी उगाच कुठे पण चढून फोटो वगैरे काढू नका. ठीक आहे, ओके, जागा मस्त आहे, सर्व मस्त आहे, पण तुम्ही पण काळजी करून येणार असेल तर नीट या, फोटो काढा, व्हिडिओ काढा, जे करायचं ते करा, पण नीट करा सगळ्या गोष्टी, आहे ना. सो ऊन खूप आहे. अजून आम्हाला इकडनं मुंबईला जायला 10 तास आहे. 10 तासाचा प्रवास आहे. सो मजा येणार. जे काय जातोय की नाही जातोय सांग. हा, हे बघा काकांचं दुकान आहे मस्त. कोकम सरबत. कॅश नाही काका, आमच्याकडे कॅश नाही, जीपेचा वांदे आहे, इथे नेट येत नाही. तुम्ही आले की तुम्ही काय आहे सुट्टी, ठीक आहे. या काकांच्या दुकानात 500 रुपये आमच्याकडे चेन नव्हते, आणि काका बोलून ठीक इथे आहे चेन म्हणून. काका हाय का काका? काय तुमचं नाव? संजय राजे. हा कोकम सर. तुम्ही आले की तुम्ही पण काकांकडनं सरबत बिरबत पिया मस्त आहे की. आपल्याच काका आहेत. काका इथे रत्नागिरीमध्ये अजून काय काय फिरायला? सो आता मी कोकम सरबत घेतली आमच्यासाठी, एक आमच्या बाईंकडे आणि एक माझ्याकडे. दोघांनी आता बॉडी या डिहायड्रेट होण्यासाठी फोटो काढतो. ब्लॉगमध्ये हाय बाय काही करत नाही, विसरून गेलो वाटतं मला. एवढी बिझी आहे ना, मला चान्स पण नाही दिला. ठीक आहे, तुम्ही करा माझ्यासोबत. शिअर्स मित्रांनो, हा मस्त व्ह्यू सोबत कोकम सरबत. शिअर. मस्त कोकम सरबत मस्त. हे आमचं सेकंड सरबत आहे. वरती आम्ही लिंबू सरबत पिलो आणि आता कोकम सरबत. त्यामध्ये जेवढं स्वतःला पाणी पाहिजे तर थोडं चालतं आहे ना. आणि गाडी चालवायची. सो फायनली मित्रांनो आम्ही ना मुंबईला गेलो ना. आम्ही आता इथेच आहे, रत्नागिरीमध्येच आहे. रत्नागिरी फिरतोय. सो आता टाईम लागला संध्याकाळचे 6:10 झाले आणि आम्हाला जायचं होतं रत्नागिरी टू मुंबई जाणार होता मी नंतर. उद्या सकाळी निघू मुंबईला जायला. बट आज आम्ही रत्नागिरीमध्ये थांबलो. एक तर कशेगी बीचला गेलो होतो. कशेगीचा तो मेन स्पॉट होता ना, तिथे गेलो आम्ही. तर तिथे ऑलमोस्ट आम्हाला निघेपर्यंत 2 वाजले. 2 वाजता आमचं झालं ते सर्व. अँड देन त्याच्यानंतर तिकडनं बाहेर निघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे 4 वाजत होते. तिकडनं बाहेर आम्ही खाल्लं पण नव्हतं, जेवलं नव्हतं. तर निघेपर्यंत 4 वाजणार होते. अँड देन त्याच्यानंतर रात्री बाईक राईड करावी लागली होती, म्हणून आम्ही ना ते अवॉइड केलं आणि आजचा दिवस रत्नागिरीमध्ये थांबलो. मग ते एक झालं आमचं कम्प्लीट बघून. तर त्याच्यानंतर मग आम्ही तिकडनं इथे आलो. अँड देन त्याच्यानंतर मग जवळपास मग कुठे थांबायचं कसं थांबायचं त्याच्या निमित्ताने आम्ही एका साईडला थांबलो. म्हणजे रत्नागिरीमध्ये एक स्टे घेतला, तिथे आम्ही थांबलो. अँड देन त्याच्यानंतर तिकडनं एक तिबा पॉईंट म्हणून जवळ होता. तिबा पॅलेस होता आणि एक तिबा पॉईंट होता. तर तिबा पॅलेस बंद झालं, आम्ही जाऊन आलो तर ते बंद होतं, तिथे क्लोज केलं ते. आणि मग त्याच्या पुढे जाऊन तिबा पॉईंट म्हणून आहे, तर तिथे आम्ही आलो होतो बघायला तिबा पॉईंटमध्ये एक्झॅक्ट काय काय ते
आता आम्ही जस्ट पोहोचलो तो थिबा पॉईंट आहे आणि सो एक्झॅक्ट आतमध्ये काय काय आहे काय नाही ते बघतो आणि मग तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. ओके सर्वे अँड थोडीशी तब्येत पण डाऊन झाली. आम्ही सकाळपासून उन्हामध्ये फिरतोय ना, तर उन्हाने इथं डोकं दुखते. एक निमित्त झालं की आम्ही मुंबईला जात नाही, आजचा दिवस आम्ही इथेच रेस्ट करणार आहे अँड देन उद्या मुंबईला आम्ही निघतो सकाळी मॉर्निंगला. चल मग आता जाऊ बघूया आतमध्ये थिबा पॉईंटमध्ये आतमध्ये काय काय येते. इथे मे बी तिकीट आहे 5-5 रुपये तिकीट आहे, 5 का 10 रुपये तिकीट आहे. बघतो आतमध्ये तुम्हाला. आणि एक गोष्ट आम्ही ना मुंबईसाठी रेडी होतो, टॉप बॉक्स वगैरे बांधला होता तर टॉप बॉक्स घेऊनच शिकतोय बघा आमच्या बाईकला. हा टॉप बॉक्स आहे, ही आंब्याची पेटी आहे. फक्त पुढची बॅग आम्ही काढून ठेवलं घरी, म्हणजे आम्ही ते स्टे केल्यानंतर फक्त पुढची बॅग काढून ठेवलं. बाकी टॉप बॉक्स नाही काढायचा, टॉप बॉक्स परत काढा आणि ठेवा उद्या बांधा मध्ये खूप मेहनत जाते म्हणून आम्ही तसंच ठेवलं. आता ही आंब्याची पेटी आणि टॉप बॉक्स घेऊनच शिकते मस्त ना.